केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर. थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. पालिका निवडणुकांआधी अमराठीवरून वाद. मराठीत बोलण्यास नकार दिल्याने मनसेकडून मीरा रोडमधील फेरीवाल्याला चोप. मनसे विरोधात व्यापाऱ्यांचा मोर्चा. व्यापारी संघटनेचा नाही, भाजपचाच मराठी माणसाविरोधात मोर्चा. मनसे नेते अविनाश जाधवांचा आरोप. तर मारहाण करणं भाजपला मान्य नाही, कारवाई व्हावी. मंत्री आशिष शेलारांची भूमिका. उद्याच्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा. हर्षवर्धन सपकाळ मंचावर उपस्थित राहणार. तर वैयक्तिक कामामुळे पवार अनुपस्थित राहणार असल्याची माहिती. हिंमत असेल तर मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या. मैदानात उतरण्याआधीच रडणं सोडा. आशिष शेलार यांचं ठाकरे बंधूंना खुलं आव्हान. बाबा सिद्दीकींच्या नावावरील मोबाईलचे तपशील मिळवण्याचा प्रयत्न. वांद्रे पोलिसांकडून एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. दिशा साल्यान मृत्यू प्रकरण घातपात नाही. मृत्यूआधी ती मद्यधुंद अवस्थेत होती. वैद्यकीय अहवालानुसार लैंगिक अत्याचाराच्या काही खुणा नाही. एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख. दिशा साल्यान मृत्यू प्रकरणाशी माझा संबंध नाही. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. तर 16 तारखेच्या सुनावणीची वाट पाहू. आगे आगे देखो होता है क्या. नितेश राणे यांचा इशारा. लक्ष्मण हाकेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवीगाळ. महाज्योतीला निधी मिळत नसल्याचा आरोप. किरगाव चौपाटीवरील आंदोलनानंतर हाके पोलिसांच्या ताब्यात. लक्ष्मण हाकेंची अवस्था भटक्या कुत्र्यासारखी करू. त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार. अजित पवारांना शिवीगाळ केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा. लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं पुणे हादरलं. कुरिअर बॉय सांगत आरोपीचा कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीत प्रवेश. तोंडावर स्प्रे मारून तरुणीवर अत्याचार. घटनेनंतर नराधमानं पीडितेच्या मोबाईलमध्ये सेल्फीही काढला. बदलापुरात एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या इसमावर चौघांकडून गोळीबार. मुख्य आरोपीला अटक. 3 जण फरार. आमदार किसन कथोरेंच्या निवासस्थानाबाहेरील घटना. संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरच्या वेशीवर. ठाकूरबुवा मंदिर परिसरात पालखीचा रिंगण सोहळा उत्साहात. बेंडी शेगाव मध्ये पालखीचा मुक्काम. संत तुकाराम महाराजांची पालखी आता पिराची कुरोली येथे विसावली. भाविकांची तुकोबांच्या पादुकांचे दर्शनासाठी मोठी गर्दी. भारतीय कर्णधाराची सर्वात मोठी खेळी. इंग्लंड विरुद्ध शुभमन गिलचं द्विशतक पूर्ण. पहिल्या डावात भारत 587 धावांवर सर्वबाद.